हॅलो, मॅथमॅटिकल मेथड्सचे आपल्या दुसऱ्या चॅप्टरचं आजचं हे ॲडिशनल सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत या चॅप्टरवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अर्थात MCQs. पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी? आणि ऑप्शन्स आहेत वर्क, फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि इम्पल्स. याचा करेक्ट आन्सर आहे ए वर्क. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि इम्पल्स या तीनही वेक्टर क्वांटिटीज आहेत आणि वर्क ही ॲक्च्युअली स्केलर क्वांटिटी आहे. वर्कचा जो फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत, पण त्याचा प्रॉडक्ट जो आहे वर्क हा स्केलर क्वांटिटी आहे. अर्थात इम्पल्स हा कदाचित तुम्हाला नवीन कन्सेप्ट असेल. इम्पल्स म्हणजे काय तर फोर्स इंटू टाइम. त्यामुळे फोर्स आपल्याला माहिती आहे की वेक्टर क्वांटिटी आहे आणि एखाद्या वेक्टरला जर आपण स्केलर नाही म्हणजे टी हा टाइम स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे जर का स्केलर क्वांटिटीने आपण जर का वेक्टर क्वांटिटीला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणारी जी क्वांटिटी असते ती वेक्टर क्वांटिटी असते जी आहे इम्पल्स. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे वर्क, कारण वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. खरं तर आज जेव्हा MCQ सेशन सुरू केलं तेव्हा तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न आला असेल की चॅप्टर आपला दुसरा संपला का? तर खरं तर 2020-21 साठी आपला चॅप्टर जो आहे तो शिकून संपलेला आहे, कारण जो इंट्रोडक्शन टू द कॅल्क्युलस हे जे आर्टिकल आहे पुढचं ते आपल्या 11वीच्या परीक्षेसाठी 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी वगळण्यात आलेलं आहे आणि म्हणून आज आपण MCQ कडे थेट वळतोय. आजच्या या सेशनमध्ये आपण या चॅप्टरच्या एक्सरसाइजमधले पण MCQ जे आहेत ते सुद्धा बघणार आहोत. तर त्याच्याकडे बोलूया. तत्पूर्वी दुसरा प्रश्न बघूया स्क्रीनवरती. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वेक्टर क्वांटिटी? ओके, तो वेक्टर क्वांटिटी कुठली आहे असा प्रश्न आहे. त्याचा अर्थ उरलेल्या तीन ज्या आहेत त्या स्केलर क्वांटिटीज असणार आहेत. बघा ऑप्शन्स काय काय आहेत. मास, टाइम, लेंथ, वेलॉसिटी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी वेलॉसिटी. याचं कारण आपल्याला माहिती आहे, कारण मास, टाइम आणि लेंथ या स्केलर क्वांटिटीज आहेत आणि मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की ज्या आपल्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या सगळ्याच काय आहेत स्केलर क्वांटिटीज आहेत आणि डेफिनेटली ही वेलॉसिटी ही काय आपली फंडामेंटल क्वांटिटी सुद्धा नाही आहे. त्यामुळे डेफिनेटली आणि वेलॉसिटी म्हणजे ज्याच्या डिरेक्शनची गरज आहे अशी क्वांटिटी ही वेलॉसिटी आपली वेक्टर क्वांटिटी आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इन द वेक्टर रिप्रेझेंटेशन द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द वेक्टर इज कॉल्ड ॲज. सो वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट असतो त्याला काय म्हणतात असं विचारलंय. बघा, हेड, टेल, एरो पॉइंट, इनिशियल पॉइंट. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी टेल. आपण बघितलं की जो स्टार्टिंग पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो टेल ऑफ द वेक्टर असं म्हणतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इन द वेक्टर रिप्रेझेंटेशन द एंड पॉइंट ऑफ द वेक्टर इज कॉल्ड ॲज. आणि ऑप्शन्स आहेत ए हेड, बी टेल, सी एरो पॉइंट आणि डी फायनल पॉइंट. ए हेड असं त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. झिरो वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज. आणि ऑप्शन्स आहेत ए निल वेक्टर, बी नो वेक्टर, सी नल वेक्टर आणि डी डॅश वेक्टर. करेक्ट आन्सर आहे सी नल वेक्टर. सगळे साधर्म्य दाखवणारे सगळे शब्द आपल्याला समोर दिसत आहेत, पण आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा डेफिनेशन बघितली आहे झिरो वेक्टरची तेव्हाच आपण मेन्शन केलंय की इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नल वेक्टर. दुसरी एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला हे जे उत्तर आहे ते देण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर व्हिडिओ तिथे पॉज करा. उत्तर तुम्हाला जे काही वाटेल ते एकदा कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ रिझ्यूम करा, जेणेकरून तुमचं जे तुम्ही उत्तर ठरवलंय ते उत्तर करेक्ट आहे की नाही हे तुम्हाला लगेचच काही सेकंदामध्ये स्क्रीनवर येते. कारण आपण 3 सेकंदानंतर आपण लगेच उत्तर फ्लॅश करतोय, तर तेवढा वेळ जर तुम्हाला सफिशियंट नसेल तर काय करा, व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि मनात एक उत्तर ठरवून घ्या आणि नंतर चेक करून घ्या की तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही. पुढचा प्रश्न बघा. युनिट वेक्टर अलॉंग एक्स डिरेक्शन इज. ऑप्शन्स बघा आय कॅप, जे कॅप, ए बार आणि ऑप्शन डी आहे के. के कॅप नाही, ऍक्च्युअली कॅप जी आहे ती उलटी दाखवले. आणि याचा करेक्ट आन्सर आहे
आय कॅप. आपल्याला माहिती आहे की अलॉंग एक्स ॲक्सिस जो युनिट वेक्टर आहे तो आहे आय कॅप. त्याच्यानंतर वाय डिरेक्शन मधला जो युनिट वेक्टर आहे त्याला आपण जे कॅप म्हणतो आणि झेड डिरेक्शन मधला जो युनिट वेक्टर आहे त्याला आपण के कॅप असं म्हणतो. ओके, फक्त या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉलिकली असं लक्षात येईल की जो के आहे इथे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तो ती जी कॅप आहे ती पर्पजली उलटी ठेवली आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कॅप ही कशी असली पाहिजे. ऍक्च्युली ही उलटी कॅप असं तुमच्या भाषेत तुम्ही म्हणू शकता, पण लक्षपूर्वक तुम्हाला बघावं लागेल की वरती मार्क कशा पद्धतीने केलेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल वेक्टर्स. सो खालीलपैकी कुठले वेक्टर्स इक्वल आहेत हे तुम्हाला सांगायचे. ऑप्शन्स बघा, हे काही मला वाचता येणार नाही, स्क्रीनवर बघा तुम्ही. आणि याचा करेक्ट आन्सर आहे सी. कारण जर तुम्ही हे जर 4 वेक्टर बघितलेत तर डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल की पहिला जो ए दिसतोय आपल्याला वेक्टर, याच्यामध्ये त्याची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही वेगवेगळेच आहेत. म्हणजे डिरेक्शन तर वेगळी आहेच, प्लस मॅग्निट्यूड पण सेम नाही आहे. इथे डिरेक्शन वेगळी आहे, मॅग्निट्यूड जरी सेम असली तरी डिरेक्शन काय आहे वेगळी आहे. इथे सुद्धा डिरेक्शन वेगळी आहे, मॅग्निट्यूड कदाचित सेम असेल. इथे मात्र कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही डायरेक्टली, पण हे ऍक्च्युली पॅरलल वेक्टर्स आहेत. बघा, हा थोडासा फक्त त्याची जागा मूव्ह केली पण त्याची डिरेक्शन आपण चेंज केलेली नाही. त्यामुळे जर अगदी एकावर एक जर तुम्ही वेक्टर हे चिकटवलेत, एकावर एक नेऊन बसवलेत, तर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली हे सेम आहेत. त्यामुळे डिरेक्शन पण सेम आहे आणि मॅग्निट्यूड पण त्याची सेम आहे. त्यामुळे या 4 मध्ये आपल्याला हे 2 वेक्टर्स इक्वल आहेत असं म्हणता येईल. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ वेक्टर्स इज नॉट करेक्ट. हा प्रश्न आहे कुठली प्रॉपर्टी करेक्ट नाही असं विचारलंय. ऑप्शन्स बघा. ए बार प्लस आय बार इज इक्वल टू आय बार प्लस ए बार. ए बार माइनस आय बार इज इक्वल टू आय बार माइनस ए बार. तिसरा ऑप्शन आहे ए बार डॉट आय बार इज इक्वल टू आय बार डॉट ए बार. आणि चौथा ऑप्शन आहे ए बार क्रॉस आय बार इज इक्वल टू माइनस आय बार क्रॉस ए बार. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी. ए बार मायनस आय बार इज इक्वल टू आय बार मायनस ए बार. आणि कदाचित तुम्हाला असं वाटेल हे सगळीकडे समान चिन्ह दिसत आहेत आणि इथे फक्त मायनस आले, त्यामुळे कदाचित हा चुकीचा असेल आपल्याला वाटेल. पण आपल्याला माहिती आहे क्रॉस प्रॉडक्टमध्ये जर जागा बदलली तर आपण हे मायनस साईन देतो. हे एकाच कंडिशनमध्ये सेम येऊ शकतं. ज्या वेळेला ए बार आणि आय बार हे सेम असतील त्याच वेळेला फक्त काय होईल, याचं उत्तर 0 होईल आणि याचं उत्तर 0 होईल. अदरवाईज हे आपण उलट सुलट लिहू शकत नाही जर सबट्रॅक्शन असेल तर. डेफिनेटली त्यामुळे आपल्याला माहिती आहे हे तिन्ही बरोबर आहेत. हा फक्त एकाच केसमध्ये हे व्हॅलिड होऊ शकतं, बाकी अदरवाईज हे जे इक्वेशन आहे हे जनरल इक्वेशन होऊ शकत नाही. सो इट इज नॉट करेक्ट. ओके, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इफ 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर द डॉट प्रॉडक्ट ऑफ देम इज. आणि ऑप्शन्स आहेत 0, 1, इन्फिनिटी, -1. आणि याचा करेक्ट आन्सर आहे A0. आपल्याला माहिती आहे की जर 2 वेक्टर परपेंडिक्युलर आहेत याचा अर्थ दोघांमधला जो अँगल आहे जो थीटा आहे तो किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आणि डॉट प्रॉडक्टमध्ये आपण काय करतो तर ए बार डॉट बी बार असं जर हवं असेल आपल्याला तर आपण काय करतो ए बी कॉस थिटा असं घेतो, बरोबर आहे, डॉट प्रॉडक्टच्या वेळेला. आणि त्यामुळे कॉस थिटा म्हणजे कॉस 90 होईल आणि कॉस 90 किती असतो, 0 असतो. त्यामुळे तिथलं जे डॉट प्रॉडक्ट आहे तो पूर्ण किती होईल, 0 होईल. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इफ द 2 वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ देम इज A0, B1, C इन्फिनिटी, D -1. आणि याचं करेक्ट आन्सर आहे A0. इथे पण सिच्युएशन बघा काय झाली, इथे पॅरलल म्हटलंय याचा अर्थ आता 2 वेक्टर मधला अँगल किती असणार आहे, 0 असणार आहे. आणि क्रॉस प्रॉडक्टच्या वेळेला आपला फॉर्म्युला काय असणार आहे, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थिटा. आणि साइन थिटा म्हणजे साइन जर 0 घेतला तर साइन 0 किती होतो, तर साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते. आणि त्यामुळे त्या कंडिशन मध्ये मग काय होईल की हे जे उत्तर आहे ते डेफिनेटली काय होईल, 0 असेल. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. द डॉट प्रॉडक्ट ऑफ युनिट वेक्टर विथ इटसेल्फ इज. आणि ऑप्शन्स आहेत A0, B1, C इन्फिनिटी आणि D -1. आणि याचं करेक्ट आन्सर आहे B
1 म्हणजे आपण हे बघितलंय आय कॅप डॉट आय कॅप किंवा जे कॅप डॉट जे कॅप किंवा के डॉट के बार डॉट के कॅप याची उत्तर किती असतात डेफिनेटली 1 कारण त्याच युनिट वेक्टरचा त्याच्याशीच जर का आपण डॉट प्रॉडक्ट घेतला तर डेफिनेटली याचं उत्तर किती येतं 1 ही त्याची प्रॉपर्टी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ युनिट वेक्टर विथ इटसेल्फ इज. सो इथे क्रॉस प्रॉडक्ट विचारलं. ऑप्शन्स बघा 0 1 इन्फिनिटी आणि -1. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 0 कारण आपल्याला इथेही माहिती आहे की ज्यावेळेला आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतो म्हणजे आय कॅप क्रॉस आय कॅप असं जर घेतलं किंवा जे कॅप क्रॉस जे कॅप घेतलं किंवा के कॅप क्रॉस के कॅप असं जर आपण घेतलं तर डेफिनेटली आपल्याला उत्तर किती मिळतं 0 मिळतं. ही त्या क्रॉस प्रॉडक्टची प्रॉपर्टी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. याचा फॉन्ट बघा. या प्रश्नाचा फॉन्ट मुद्दामून बदललेला आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावरती इथे फॉन्ट बदलला आहे हा जो प्रश्न आहे किंवा हा जो MCQ आहे हा आपल्या पुस्तकामध्ये जे एक्सरसाइजमध्ये विचारले त्यातला प्रश्न आहे. आणि काय म्हटलंय बघा. द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस 10 न्यूटन अँड 15 न्यूटन ऍक्टिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स अँड निगेटिव्ह एक्स ऍक्सेस रिस्पेक्टिव्हली इज. सो या दोघांचा आपल्याला काय सांगायचं आहे रिझल्टंट सांगायचं आहे. ऑप्शन्स बघा. A 25 न्यूटन along positive x axis, B 25 न्यूटन along negative x axis, 5 न्यूटन along positive x axis आणि 5 न्यूटन along negative x axis. याचा करेक्ट आन्सर आहे 5 न्यूटन अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. याचं कारण डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की जर दोन आपण फोर्सेस बघतोय 10 न्यूटन आणि 15 न्यूटन. सो एक जो आहे तो 10 न्यूटन जो आहे तो काय आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे आणि जो 15 न्यूटन आहे तो ऑपोजिट आहे बघा -x आहे बरोबर आहे. सो डेफिनेटली काय आहे जो -15 आहे तो इथे ओव्हरकम करेल हे जे 10 न्यूटन आहेत ते. तर डेफिनेटली आपल्याला लक्षात येईल की जो 5 न्यूटन असणार आहे तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये असणार आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे 5 न्यूटन अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. For two vectors to be equal, they should have the and options आहेत same magnitude, same direction, same magnitude and direction, same magnitude but opposite direction. आणि याचा करेक्ट आन्सर आहे C सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला इक्वल वेक्टरचे डेफिनेशन आपण बघितली त्यात आपल्याला माहिती आहे की दोघांची मॅग्निट्यूड पण सारखी असली पाहिजे आणि डिरेक्शन पण सारखी असली पाहिजे. आता आपण जे सिम्बॉलिकली आपण जे बघितलं त्या पद्धतीने ते जे वेक्टर्स आहेत त्याची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सारखी असायला हवी तरच आपण त्याला इक्वल वेक्टर्स म्हणू शकू. पुढचा प्रश्न बघा. द मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू इच अदर इज. ऑप्शन्स बघा 0 B 1 C -1 आणि D 2. आणि याचं करेक्ट आन्सर आहे A 0. मगाशी जे आपण बघितलं तेच आहे. इथे फक्त मॅग्निट्यूड असा शब्द वापरलाय आणि थोडीशी भाषा बदलली आहे पण ते तेच आहे की जो स्केलर प्रोडक्ट आपण घेतोय त्याच्यामध्ये जर हे वेक्टर जे आहेत इथे युनिट वेक्टर असं म्हटलंय ते एकमेकाला परपेंडिक्युलर जर असतील डेफिनेटली तर त्याच्यामध्ये काय होईल तर उत्तर जे असणार आहे ते 0 असणार आहे. मगाचा जो प्रश्न होता तोच आहे फक्त थोडासा वेगळ्या भाषेत हा विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ इच अदर इज. पर्याय दिलेत A1 B2 C 3/2 आणि चौथा ऑप्शन आहे √3/2. आणि याचा करेक्ट आन्सर आहे D √3/2 कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा वेक्टर प्रॉडक्ट आहे त्यावेळेला काय असणार आहे साइन असणार आहे A B. आपण जसं बघतो जर दोन वेक्टर्स असतील आणि युनिट वेक्टर म्हटलं याचा अर्थ त्याची मॅग्निट्यूड घेण्याची काही गरज नाही कारण काय दोघांची मॅग्निट्यूड काय असणार आहे डेफिनेटली 1 असणार आहे. त्यामुळे मॅग्निट्यूडचा प्रश्न येत नाही. फक्त पुढचा जो मुद्दा आहे साइन थिटा तिथे काय होतं आणि वेक्टरच्या वेळेला साइन थिटा असतो आणि थिटाची व्हॅल्यू जर 60 असेल तर आपल्याला माहिती आहे साइन 60 आपण जे नॉर्मली टेबल सुद्धा बघितलंय त्या टेबलमध्ये पण आपल्याला कळतं की ती जी व्हॅल्यू आहे साइन 60 ती किती असते √3/2 असते. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवरती. इफ A bar B bar and C bar are 3 vectors then which of the following is not correct. आणि ऑप्शन्स आहेत
तुमच्या समोर आहे ए बार डॉट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. मी ऑप्शन्स वाचत बसत नाहीत कारण वाचायला वेळ जातोय. पुढचा ऑप्शन बघा बी, ऑप्शन सी बघा आणि ऑप्शन डी तुमच्या समोर आहे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे सी, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. कारण आपण जर बघितलं तर तुम्हालाही माहिती आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आपण बघितली होती. त्याच्याप्रमाणे ए आणि सी जी आहे ती डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे आपल्याला दिसते. सॉरी, ए आणि डी जी एक डॉट प्रॉडक्टची डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि डी ऑप्शन जो आहे तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. आणि त्याच्यानंतर बी जो ऑप्शन आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये आपली जी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती आपल्याला दिसते. आणि ऑप्शन सी जो आहे ती त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय त्या प्रॉपर्टीमध्ये की इट इज नॉट कम्युटेटिव्ह आणि त्याच्यामुळे जे आन्सर आहे ते ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार असं तरी म्हणता येईल. किंवा आपण दुसऱ्या भाषेत असं म्हटलंय ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस बी बार क्रॉस ए बार. त्यामुळे हे जे उत्तर आहे हे इनकरेक्ट आहे. पुस्तकामध्ये फक्त काय झालंय, प्रिंटिंग होत असताना प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा एरर म्हणूया आपण मिस्टेक म्हणण्यापेक्षा. इथे काय झालंय तर इथे मला वाटतं इथे बी बार झालंय कदाचित, एक्झॅक्टली मला आठवत नाही पण इथे बी बार आहे आणि त्याच्यामुळे ते फक्त आपण करेक्ट करून घेऊ शकतो. ती एक एरर असू शकते. नाहीतर अदरवाईज काय होईल तुम्हाला असं वाटेल की हे उत्तर द्यावं की हे उत्तर द्यावं. तर हे कन्फ्युजन असता कामा नये तुमच्या मनात. इथे फक्त थोडंसं इथे मला वाटतं ए बारच्या ऐवजी इथे बी बार प्रिंट झाले. बट अदरवाईज जी कन्सेप्ट आपल्याला लक्षात आहे त्याच्यानुसार हे सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. इनफॅक्ट हे इनकरेक्ट इक्वेशन आहे आणि आपल्या क्वेश्चनसाठी हे करेक्ट आन्सर आहे. आणि याचबरोबर आपण आजचे हे सगळे जे MCQs आहेत ते बघितले. याच्याप्रमाणे अनेक या प्रॉपर्टीजवरती पण MCQ तयार करता येऊ शकतील. अर्थात आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलसचा जो आर्टिकल आपला आहे ते या वर्षीसाठी जरी आपल्या अभ्यासक्रमातून परीक्षेसाठी वगळण्यात आलेलं असलं तरीही ते अतिशय महत्त्वाचं आहे 12वीच्या दृष्टीने देखील. आणि त्यामुळे कधी ना कधीतरी आपण हे याच वर्षी आपण घेणार आहोत. तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये पुन्हा एकदा. पण तुर्तास आता आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या 3ऱ्या चॅप्टरचं पहिलं सेशन सुरू करणार आहोत.